Every successful venture began as a thought that someone chose to believe. Namaskar, मी रिया रुपेश मैड आणि on the behalf of MMCOE, I welcome you all to the Prism podcast, where engineering minds converge. Today we have our guest, Mr. Ulhas Watpal, the founder and CEO of Watpal Group, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात असे अनेक महत्त्वाचे डिसिजन्स घेऊन एक कॉर्पोरेट लीडरपासून ते ऑन्टरप्रेन्योरशिपपर्यंतचा महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास घडवला. In this episode, we are going to talk about HVAC, leadership, entrepreneurship, and even if you are somebody who wants to learn something from life and build something new, this podcast is definitely for you. So without wasting a further time, let's just start with the podcast. Welcome to the Brilliant Podcast, sir. Hi, thank you. सो आपण तुमच्या अर्ली लाईफ जर्नीपासूनच स्टार्ट करूयात. चालेल. आणि सर, तुम्ही विदर्भापासून मुंबईमध्ये शिकण्यासाठी आले. त्यात तुम्ही VJTIमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली, नंतर MBA केलं इन मार्केटिंग मॅनेजमेंट फ्रॉम IBMS. आफ्टर दॅट यू ऑल्सो गॉट ऑफर फ्रॉम दुबई आणि तिकडून तुम्ही पुन्हा भारतात येऊन वाटपाल ग्रुपची स्थापना केली. तर या सर्व प्रवासात हे तुमचे जे माइलस्टोन्स आहेत ते आम्हा सर्वांना थ्रू इंटरनेट माहिती आहे, पण वी वुड रिअली वॉन्ट टू नो हाऊ वॉज युअर पर्स्पेक्टिव्ह आणि तुम्हाला किती जास्त यातून शिकण्यासारखं शिकायला मिळालं आणि व्हॉट वॉज एक्झॅक्टली युअर POV. ओके, आय थिंक ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर मला तुम्हाला द्यायचं असेल तर एका स्टोरी फॉर्ममध्ये सांगितलं जास्त बेटर राहील. म्हणजे येस, आय एम फ्रॉम विदर्भ आणि त्याचं श्रेय विदर्भातून मुंबईला येण्याचं माझ्या पॅरेंट्सला जातं, कारण माय फादर वॉज वर्किंग विथ इंडियन रेल्वे अँड 1986 वी शिफ्टेड टू मुंबई. सो मुंबईला आम्ही राहत होतो. आंबिवली एक जागा आहे कल्याण सबअब्समध्ये, आणि सुरुवात अशी होती की येस, वी आर व्हेरी क्लिअर की मुंबईला आलो आहे म्हणजे शिक्षण एक फोकस घेऊनच आम्ही मुंबईला आलो होतो. 10x10ची रूम होती. 10x10च्या रूममध्ये माझे आई, वडील, भाऊ, मी, आजी, एक मांजर आणि 2 सफेद उंदीर, हा असा आमचा परिवार होता. सफेद उंदीर म्हणजे कारण काळे उंदीर भरपूर होते. सो त्यावेळी एक लॉजिक होती की 2 उंदीर असले की बाकीचे काळे उंदीर येत नाही. खरी गंमत अशी होती की ह्या 10x10च्या रूममध्ये छोटी जरी रूम असली तरी स्वप्न आमची खूप छान होते. म्हणजे की येस, तेवढी कम्फर्टेबल होती, जागा भरपूर होती स्वप्नांसाठी. आणि 5 भाड्याचं रूम असल्यामुळे 5 खोल्या मिळून 2 टॉयलेट्स होते आणि त्या टॉयलेट्सला 3 पायऱ्या होत्या. तुमचा सकाळचा डब्बा कसा ठेवायचा, किती नंबरवर असेल याच्यानुसार तुम्हाला तुमच्या पोटातला प्रेशर रेग्युलेटिंग वॉल ॲडजस्ट करावा लागायचा. सो सुरुवात आमची इथून झाली ॲडॅप्टेबिलिटी, की आता माझा डब्बा 3ऱ्या नंबरला आहे तर मला थांबावं लागेल. थांबवणं म्हणजे पेशन्स तिथं शिकायला मिळाले. यू बाय एनी हुक ऑर क्रूक यू हॅव टू बी देअर बिकॉज यू कॅनॉट लिव्ह दॅट प्लेस. ओके, सो दिस बॉम्बे टॉट अस की पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवून स्वतःच्या ॲडजस्टमेंट कशी करायची. ओके, त्याच्यानंतर स्वतःचं वॉशरूम मिळेपर्यंतचा जो प्रवास होता ह्याच्यात आम्हाला 5 घरं चेंज करावी लागली. दॅट टॉट अस की थांबायचं नाही आहे, तुम्हाला स्वतःचं वर्ड स्वतःच मिळवावं लागतं, कोणी तुमच्यासाठी आणणार नाही आहे. सो कौलाच्या रूमपासून पत्र्याची रूम, पत्र्याची, मग स्लॅबवरून आणि स्वतःचं बाथरूम स्वतःचं, की ज्याच्यात आपल्याला वाट बघायची गरज नसेल. तर त्यासाठी आम्हाला 5 ते 7 वर्ष लागली. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास होता तो खूप छान होता, की आम्हाला नंतर वडिलांनी अचानक शाळा चेंज केली आणि टाकले आम्हाला डोंबिवलीला. त्याच्या अगोदर माझा भाऊ फर्स्ट टॉप 2मध्ये असायचा, म्हणजे ही ऑलवेज बी अ फर्स्ट ऑर 2 स्टुडंट्स. आय एम ऑलवेज बी इन फर्स्ट 10 स्टुडंट्स. तिथे गेल्यानंतर आम्ही स्टेट अवे 25मध्ये पण नाही आलो. सो वी आर शॉक्ड की यार असं काय झालं. देन वी अंडरस्टूड की काहीतरी चुकतं आहे. तर वी आर नॉट ॲक्च्युली ओके विथ दॅट वेल. सो वी कंप्लेंट की यू डिड समथिंग रॉंग विथ अस इन एज्युकेशन. सो नो, डू इट अगेन. We started again. We back to our regular normal stage, but it took us some time. Then we back and we achieved that one. So that time our father mentioned to us that you are in वासरात नगडी काय शहाणी. सो तुमची कॉम्पिटिशन वेगळी आहे. तुम्ही तिथे एकदम खूप हुशार वाटत होतात, पण दॅट वॉज नॉट युअर कॉम्पिटिशन. द कॉम्पिटिशन इज मोर हायर अँड दॅट इज द टर्निंग पॉईंट इन बोथ माय ब्रदर्स लाईफ अँड माय लाईफ. बिकॉज आफ्टर दॅट आय वेंट टू VJTI. ही वेंट टू अनदर इंजिनिअरिंग कॉलेज इन बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज. अँड मग तिथला जो प्रवास होता 4 वर्ष VJTIचा, तो दॅट इज अमेझिंग. बिकॉज 4 वर्षामध्ये सिन्स आमचा बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग असल्यामुळे बेस, आम्ही प्रयत्न केले की आम्हाला सगळं काय करता कसं येऊ शकतं, की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. सो आय वॉज अ कॉलेज क्रिकेट कॅप्टन फॉर ऑल 4 years. त्याच्यानंतर CR फॉर ऑल 4 years.
taking the participation in all social events which I wanted to. Okay, so that skill. Why I'm mentioning that particular points, you will come to know my next points, because education, adaptation, and interest, all these things which is going to define you in your coming future. कारण जेव्हा मी जॉबला सुरुवात केली, म्हणजे एंटरप्रेनरशिप जर्नी म्हणजे इट्स नॉट लाईक की मला आवडत होती किंवा माझी इच्छा होती. नो, इट इज युअर पॅशन. ती तुम्हाला ओळखायला हवी अगोदर. आय एम नॉट सेईंग नोकरी करणे आणि बिझनेस करणे ह्या दोन गोष्टीपैकी बिझनेस करणंच चांगलं असतं. नो, इट डिपेंड्स ऑन यू ॲज अ पर्सन की तुम्हाला काय आवडतं. सो माझ्या केसमध्ये होतं की मला फ्रीमध्ये काम करायला आवडतं, म्हणजे फ्रीडममध्ये. ऑलवेज वॉन्टेड टू वर्क वेअर आय एन्जॉय माय वर्क. मग ती टास्क कुठे मिळेल मला. सो साहजिक आहे, कॉलेजमधून सुटल्यानंतर पहिलं इंटेन्शन असतं की पगार किती मिळतो. बरोबर. ओके, प्रत्येक मुलाचं असतं, साहजिक आहे. हो. बट माझ्या केसमध्ये पर्टिक्युलरली ते होतं की येस, पगार तर पाहिजे, पण मला शिकायला काय मिळणार आहे. सो त्या दृष्टीने माझी पूर्ण जर्नी मी तशी डिफाईन केली आहे. मे बी कदाचित मी याच्यावर तुम्हाला हायलाईट्स करेल त्या पॉईंट्सवर, का जॉब चेंज केले हो. आणि आज इथपर्यंत कसं पोहोचलो. येस, ग्रेट सर. ॲक्च्युली आणि तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या कंपनीजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, वोल्टास, डॅनफॉस आणि ब्लू स्टार, प्रिहोदा जी चेक रिपब्लिक आहे त्याच्यामध्ये. तर इन दॅट एक्झॅक्ट डिफरन्स काय जाणवलं तुम्हाला इन द वर्क कल्चर, स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा मग किंवा लेबर प्रोडक्टिव्हिटी असेल, या सर्वामध्ये एक्झॅक्ट की डिफरन्स काय जाणवला? येस, मला असं वाटतं त्याचं उत्तर जे आहे ना, पर्टिक्युलरली कंपनीज टू कंपनी डिफर करतं. आणि जेव्हा मी सुरुवात केली जॉबला, तर आय वॉज व्हेरी चलबिचल, लाईक मला जॉब चेंज करायचं आहे. तर का चेंज करायचं आहे याचं उत्तर क्लिअर होतं, पण करायचं आहे. मग ते करण्याचं कारण पगार असेल किंवा तुमचं वर्क प्रोफाईल असेल, देर वॉज नो क्लिअरिटी. बट आय गॉट अ व्हेरी गुड मेंटर ॲट माय बिगिनिंग स्टेज. सो ही टोल्ड मी, उल्हास, यू अंडरस्टँड द फॉर एंटायर सिस्टम HVAC. चेक व्हेअर यू कॅन फिट परफेक्टली ऑर व्हेअर यू विल एन्जॉय मोस्ट. सो त्याच्यानंतर तू डिसाईड कर की तुला कशामध्ये काम करायचं आहे. अँड ट्रस्ट मी, आय एम फॉलोइंग द सेम मंत्रा फ्रॉम 2005 ऑनवर्ड्स. फर्स्ट कंपनी वॉज अ ETA, where I started my college after the campus. I worked there, and during this working, I part of the ISHRE and ASHRE from Yes. that time itself. I kept myself engaged with all the activities related to the industry to understand exactly what is going on. मग त्याच्यानंतर ETA जे मी काम करायचो, मी सेम काम ब्लू स्टारला नाही केलं. बरोबर. जे मी ब्लू स्टारला केलं सेम काम मी व्होल्टासला नाही केलं. व्होल्टाच्या नंतर डॅनफॉसच्या नंतर दुबई. ह्या प्रत्येक याच्यामध्ये मी जॉब प्रोफाईल चेंज केले. अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. कारण त्यावेळी असं करणं, इट वॉज लाईक अ सेईंग दॅट इट इज गोईंग, ही इज जस्ट चेंजिंग द जॉब बिकॉज ऑफ द मनी. बट नो, माय एंटायर जर्नी आय नेव्हर वर्क सेम थिंग्स. मी प्रत्येक वेळी जॉब प्रोफाईल वेगळे पकडलेत, कारण मला हे सगळं बघायचं होतं की एक्झॅक्टली HVACमध्ये आहे काय, अँड व्हॉट आय पर्सनली वॉन्टेड टू डू इट, वेअर आय विल एन्जॉय. सो इंडियन कंपनीमध्ये काम करतानाचा अप्रोच वेगळा आहे, युरोपियन बरोबर काम करण्याचा अप्रोच वेगळा आहे. दे आर मोर इज अ सिस्टम ड्रिव्हन. इंडियन कंपनीज मोर इज लाईक, आय कॅन से, डिपेंड्स ऑन हाऊ ओल्ड इज अ कंपनी, व्हॉट इज देअर व्हॉट इज देअर विजन, व्हॉट इज देअर प्रोडक्ट, अँड व्हॉट इज देअर कस्टमर सेक्टर्स. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो इंडियन कंपनीतून मी जे शिकलो ते मी इम्प्लिमेंट केलं फॉरेन कंपनीमध्ये, जिथे जेव्हा मला करता येईल. फॉरेन कंपनीचे सिस्टम्स मी इम्प्लिमेंट केलं इंडियन कंपनीमध्ये. व्हेन आय ट्रॅव्हल टू दुबई, म्हणजे that was not a offer which you can say the opportunity where I applied. That opportunity came directly to me by considering my this diversified experience. Because त्यांना त्यावेळी एक वेडा मुलगा पाहिजे होता की जो मेकॅनिकल इंजिनियर पण असेल, MBA पण असेल, प्रोडक्ट सेल, प्रोजेक्ट सेल, चॅनल सेल्स, आणि त्याला अभ्यास पण असेल आणि तो यंग पण पाहिजे. सो आय वॉज द ओनली वन किड दॅट टाईम की जो असा डायव्हर्सिफाईड एक्सपिरियन्स होता. दॅट हेल्प ब्लू स्टार टू कॉल मी बॅक टू दुबई. सो वेन आय वेंट टू दुबई वॉज अ फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी, बिकॉज त्या ठिकाणी बघायला मिळालं की जग वेगळंच आहे HVACचं. कारण ट्रॉपिकल 3 कंडिशन्स, HVACचं मेन पंढरी तुम्ही बोलू शकतात दुबईला, म्हणजे मिडल ईस्टला. कारण सगळ्यातल्या बेस्ट टेक्नॉलॉजी पहिले तिथे लॉन्च होतात, कारण कंडिशन्स तशा हार्श आहेत. आम्ही त्याला ट्रॉपिकल 3 म्हणतो. So that time I worked with, I left Blue Star after some years, and then I was a country head for one big company in Dubai, which is an Italian company for their Oman operation, Oman, Bahrain and Kuwait. So that helped me in a presentation way, which is the area is important, how you are putting your points in front of the client, where client can take the decisions quickly. So
बिकॉज दॅट इज इंटरनॅशनल वे ऑफ डुईंग द बिझनेस. व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स ओनली यू हॅव टू डिस्कस. आणि ते करत असताना I decided to come back to India because my brother shifted to Australia. So somebody has to be with parents. So प्रोफेशनली आणि पर्सनली दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स कराव्याच लागतात. आणि इट इज अप टू यू दॅट हाऊ यू आर टेकिंग द कॉल इन द राईट टाईम. सो आय डिसाइडेड टू कम बॅक टू इंडिया अँड देन आय स्टार्टेड माय ओन एंटरप्रेनरशिप जर्नी. येस, आणि त्या जर्नीमध्ये मग मी माझा हा एक्सपिरियन्स युटिलाइज केला. अगदी अगदी. आणि तुम्हाला चॅलेंजेस ऑब्व्हियसली फेस करायला हो. लागले असतील. ते एक्झॅक्ट हाऊ डिफिकल्ट इट वॉज फॉर यू, कारण ऑब्व्हियसली यू वर सर्विंग ॲज अ कंट्री हेड देअर इन दुबई, आणि त्यानंतर तुम्ही परत भारतात येऊन फ्रॉम स्क्रॅच एखादी कंपनी बिल्ड करणं इज नॉट सोपं नाही आहे ते खरंच. तर तुम्हाला एक्झॅक्ट काय चॅलेंजेस फेस करायला लागले त्या काळात? ॲक्च्युली तुम्ही म्हणालात ना की चॅलेंजेस सर्वात इम्पॉर्टंट असतं ॲज अ एंटरप्रेनरशिप माइंडसेटमध्ये डिसिजन घेणं. कारण तुमची डिसिजन किती वेळामध्ये तुम्ही घेत आहेत आणि त्याच्यावर किती ठाम राहत आहेत खूप मॅटर करतं. माझ्या डिसिजनमध्ये पहिल्या दिवसापासून मी तेच एक केलं जे माझ्या पॅरेंट्सकडून मी शिकलो, की सर्वात वर्स्ट कंडिशन विचार करायची, की हे जर मी केलं तर काय वर्स्ट होईल, किंवा हे जर मी नाही केलं तर काय वर्स्ट होईल. अँड इफ यू हॅव द आन्सर टू हँडल दॅट वर्स्ट सिच्युएशन्स देन आय थिंक यू शुड टेक द डिसिजन. कारण सर्वात वर्स्ट विचार केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ही सिच्युएशन मी हँडल करू शकतो किती जरी वर्स्ट झाली तर. अँड इफ यू आर ओके विथ दॅट वन देन टेक द डिसिजन. अँड आय थिंक दुबईतून इंडियाला येण्याचं कारण म्हणजे जे डिसिजन माझी होती दॅट वॉज व्हेरी क्लिअर की समबडी हॅज टू बी विथ पॅरेंट्स. आणि मी Yes. इंडियाला गेल्यानंतर मी नोकरी नाही करणार, मी जॉब करेल म्हणजे बिझनेस करेल, पण बिझनेस मी करेल जो मला करायचा आहे. बरोबर. सो मी आल्यानंतर थोडा वेळ दिला मला स्वतःला आणि एक प्रोडक्ट शोधला, प्रॉपरली शोधला की जो नाही आहे इंडियामध्ये. एक्झॅक्टली. आणि ते शोधण्याचं जे स्किल होतं, कारण ते तेवढा एक अंदाज आला होता कारण मी युरोपला बराचसा ट्रॅव्हल केलं आहे मिडल ईस्टला असताना. रेग्युलरली जायचो, कॉन्फरन्स अटेंड करायचो, स्वतःच्या पैशातून पैसे टाकून जायचो, कधी कंपनीच्या थ्रू जायचो, कधी मला स्वतःला वेगळं अटेंड करायचं असेल तर आपण मी जायचो. कारण इम्पॉर्टंट काय होतं की मार्केटमध्ये काय चाललं आहे यू शुड नो. रिअली खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचा तुम्हाला खरा उपयोग होईल नाही होईल दॅट इज अ लेटर, बट त्यांना शिकायला खूप मिळतं प्रवासामध्ये. सो इंडियाला जेव्हा आलो तर त्या म्हणजे प्रिहोडा इंडिया जी मी कंपनी फॉर्म हो. केली दॅट वॉज अ व्हेरी गुड पॉईंट. मे बी यू वॉन्टेड टू नो समथिंग म्हणून दॅट. येस येस. So when I came to India on 1st January 2018, I wanted to do something different, right? So अकाउंटमध्ये फक्त 6,35,000 रुपये होते फक्त, आणि तेवढे पैसे न बसतात घर हो. चालवलं कारण लोन नव्हतं. सो पहिले लॅपटॉप घेतला, अंडरस्टँड केले की कोणकोणत्या कंपनीचा अभ्यास करायला सुरुवात केली. ॲक्रेक्स म्हणून एक्झिबिशन असतं आमच्या इंडस्ट्रीमधलं, कुंभमेळा बोलतो आम्ही त्याला आमच्या इंडस्ट्रीचा. सो त्या कुंभमेळ्यात सगळे आमच्यासारखे साधू संत येतात वेगवेगळे इंडस्ट्रीचे प्रोफेशनल्स. सो आय एम जस्ट पुटिंग इन दॅट वे की का महत्त्वाचं असतं या गोष्टी. कारण तिथे गेल्यानंतर भरपूर सारे स्टुडंट्स जेव्हा तिथे बघतात की इंडस्ट्री काय शोकेस करतं, कशा प्रकारे करतं, तर एक इंटरॅक्शन करायला मिळतं इंडस्ट्रीबरोबर स्ट्रेट फेस टू फेस. सो त्या एक्झिबिशन्समध्ये मी लिस्ट काढली एक्झिबिटरची, ती कन्वर्ट केली एक्सेल्समध्ये. युरोपियन कंपनी सेपरेटली, अमेरिकन, चायनीज, इंडियन, अँड आय फोकस ऑन युरोपियन. There was a reason because that time I thought that I will be very clear about the European way of working in HVAC because of their clear angle of the technicality. So I found the Prioda was one of the company. I studied their profile and I came to know that this company since 2009 coming to India, every 3 years they are changing their distributor and still they are coming to India, and after 10 years they have only 4 to 5 projects. And still they are coming because they are interested, but they are not understanding what is a gap. Correct. So I sent an email directly to the owner with my profile ki I'm Ullas Utpal, I wanted to discuss about India model with you, can I come and discuss. That time they were in US, so they wrote me an email saying that okay, we'll meet in India first. And I was very clear about my journey, so I mentioned I have the European visa ready, can I come down to your factory and understand the products and then discuss. येस. They say yes because cost is mine, right? True. So 5 days gap, 5 slide rather, no figures, only process that I learned from the European company. की मी जर तुमच्या जागी जर असतो तर मी काय काय करायची इच्छा असते आणि तुमच्याकडून मला काय सपोर्ट लागला असता. सिम्पल. ओके. I went to Europe, sat in front of him, given them the presentation, and he was very shocked that a young gentleman at the age of 34 all the way came from India discussing about our model in front of us without knowing whether we'll say yes or no. I wanted to invest on you.
अँड दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट बिकॉज दिस इज समथिंग विच आय ऑलरेडी प्लॅन इन माय माइंड की मला त्यांच्याकडून ते घडून आणायचंच आहे. अँड आय बरं. वॉज व्हेरी क्लिअर अबाउट माय intuitions. So they said yes. I came to India, take their all documentations, convert into Czech Republic to English, and then notarize, apostille, company form के लिए private limited. So I was that time one of the director, but not shareholder. येस. बट त्याच्यानंतर मग जी जर्नी होती 5 वर्षाची, 450 फ्लाईट्स अक्रॉस इंडिया, ट्रॅव्हल लाईक अ क्रेझी, अटेंडिंग एक्झिबिशन, 250 सेमिनार्स, टेकटॉक्स, वेगळे वेगळे इव्हेंट्स. एका प्रोजेक्टपासून सुरुवात केली. पहिली ऑर्डर माझी 56,000ची होती. वेन आय लेफ्ट द कंपनी ऑलरेडी ॲक्च्युली क्रॉस द क्रोर्स अँड क्रोर्स ऑलमोस्ट. आय सेटअप दर फॅक्टरी इन पुणे. एक इच्छा होती मला मेक इन इंडियाची, की एका त्या कंपनीला इंडियामध्ये मेक इन इंडियाच्या अंतर्गत आणायचंच. अँड वी डिड दॅट. ग्रेट. I established the factory in just 3 months, and thanks to Wow. all my teammates, those who supported me that time, and of course family, no doubt. कारण हे सगळं करत असताना तुम्ही यू आर क्रेझी, त्याशिवाय होत नाही. कारण आज तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर तुमची फॅमिली पण आहे आणि तुमच्याबरोबर तुमचे एम्प्लॉई पण आहेत. बरोबर. तर प्रत्येकाची काळजी घेणे, कारण ते तुमच्या भरोशावर आलेले असतात. सो देर इज नो गॉडफादर की तुम्हाला कोणतरी पैसे देते आणि तुम्ही करता. दॅट इज अ वन डिफरंट लीग. वी कॉल एज अ इन्व्हेस्टर लेटर ऑन स्टेज. बट जेव्हा तुम्ही एका कन्सेप्टला विकायला आणतात इंडियामध्ये, सो मी विचार केला की कन्सेप्ट विकायचा नाही मला. माय फोकस फॉर द बिझनेस इज ऑलवेज ऑन क्रिएटिंग द ब्रँड. सो दिस इज माय मोटो इफ माय लाईफ. आय एम नॉट हिअर टू सेल. आय एम हिअर टू क्रिएट अ ब्रँड दॅट पीपल शुड बाय. देन ओनली आय कॅन कीप द स्टँडर्ड्स अँड द क्वालिटी अँड द प्राईज वॉट आय वॉन्टेड टू. सो मी पूर्ण ब्रँड मॅनेजमेंटवर फोकस केला होता. सो टुडे आय थिंक जे काय आज मी करू शकतोय किंवा करू शकणार आहे, त्याच्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माझा स्टार्टिंगपासूनचा असलेला बॅकग्राऊंड आणि मला मिळत गेलेले अपॉर्च्युनिटी आणि मी मिळत गेलेली अपॉर्च्युनिटी. अगदीच तो सपोर्ट खूप महत्वाचा खूप असतो, ॲज यू सेड. कारण बरोबर. डिसिजन मेकिंगला तुमच्याबरोबर खरंच महत्त्वाचं असतात. कारण इफ पीपल आर नॉट सपोर्टिंग यू, स्पेशली युअर फॅमिली ट्रू. अँड युअर सबऑर्डिनेट्स, देन इट इज व्हेरी डिफिकल्ट. येस, इट इज डिफिकल्ट टू फॉलो द पॅशन Yeah, देन. येस, ॲक्च्युली तो एक प्रश्न होता माझा की तुम्ही ज्याला प्रिहोदामध्ये ती प्रेझेंटेशन केलं होतं, त्याला एक्झॅक्ट स्लाईड्समध्ये काय होतं आणि लाईक व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी बिहाइंड इट, की एक्झॅक्ट काय की पॉईंट्स होते की ते वर्क झाले इतकं छान? हो, ॲक्च्युली मी त्यांचा स्टडी केला होता की हा प्रोडक्ट इतका छान आहे. टेक्नॉलॉजी जसं फॅब्रिक डक्टिंग, जे आपण पत्र्याची वापरतो त्याच्याऐवजी टेक्स्टाईल, दिसायला छान आहे, टेक्नॉलॉजिकल सगळं चांगलं आहे. ॲज अ इंजिनियर्स आम्ही ते गोथ्रू केलं. त्यांना युरोपमध्ये त्यांचे मी इन्स्टॉलेशन बघितले होते अगोदर, फक्त मी लक्ष नव्हतं दिलं त्यावेळी. म्हणलं की हा प्रोडक्ट इतका छान आहे, मग चालत का नाही आहे इंडियामध्ये? आणि इंडियामध्ये तर याचे भरपूर सारे कॉम्पिटिशन ऑलरेडी आहेत, पण कोणाला याच्याविषयी पूर्ण कल्पना नाही आहे. वेन आय स्टार्टेड मीटिंग द पीपल, म्हणजे मी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. लिटरली आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम कल्याण टू घाटकोपर, कुर्ला, दादर विथ माय कार, मीटिंग द पीपल्स, की अंडरस्टँड करण्याकरता जर हा प्रोडक्ट चांगला आहे तर हा का चालत नाही आहे, याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत, याच्यामध्ये काय प्लस पॉईंट आहेत, ओके याला जर चांगलं करायचं असेल तर काय काय गोष्टी लागतील आपल्याला, हे सगळ्यांचा मी स्टडी केला. तर लक्षात आलं की याच्यामध्ये प्रत्येकाचे हॅव्हिंग नॉलेज इज लिमिटेड. नोबडी इज ॲक्च्युली अवेअर की हे काय आहे. अँड दॅट वॉज द पॉईंट फॉर मी. दॅट्स मीन देर इज अ गॅप येस. अँड आय हॅव टू फिल दॅट गॅप. सो आय मेट माय मेंटॉर. ही इज अ वन ऑफ द कन्सल्टंट इन मुंबई. सो ही आस्क्ड मी 13 क्वेश्चन्स आणि मला त्यातलं एकापचं ॲन्सर आला नाही. 13 क्वेश्चनचा ॲन्सर नव्हते माझ्याकडे. सो बट ही अंडरस्टूड मी ॲज अ पॅशन. तो की उल्हास, जर त्या समोरच्या कंपनीला 13 ॲन्सर देण्याची जर तयारी असेल आणि तुझी जर मार्केटिंग जर अप्रोच असेल तर ही कंपनी इंडियामध्ये खूप छान काम करू शकते. सो मग प्रेझेंटेशनमध्ये जे बनवताना फक्त मी ॲप्रोचवर भर दिला की तुम्हाला मार्केटिंगवर भर कसा द्यावा लागेल, तुम्हाला मार्केट्समध्ये जे डिसिजन मेकर्स आहेत की त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल सुरुवातीला, की जे इन्फ्लुएन्सर्स आहेत तर त्याची प्रोसेस काय असेल, त्या प्रोसेसमध्ये मी काय काय करणार. जसं सेमिनार घेणार आहे, त्याच्यानंतर मी इकडे वेगळ्या इव्हेंटला पार्टिसिपेट करणार आहे. त्याच्यामध्ये क्रिकेटसुद्धा होतं, बिकॉज क्रिकेटमधून ऑर्डर नसतात, बट क्रिकेटच्या इव्हेंटमध्ये HVCच्या कंपनीज काम करतात. मग बरं. त्यावेळी जेव्हा आपण याचा स्पॉन्सर करतो तर त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो. मी त्या अँगलने कसा विचार केला होता की प्रत्येक ट्रॉफीवर प्रिओडाचा लोगो असला पाहिजे. ओके, टॉसमध्ये प्रिओडाचा लोगो एका साईडला, एका साईडला दुसरे स्पॉन्सरचा लोगो. ओके, हेड अँड टेलच्या ऐवजी, म्हणजे नाव डोक्यात राहतं. सेकंड, बॉलिंग टाकताना पाठीमागची जी ब्लॅक स्क्रीन असेल तिथं सुद्धा प्रिओडाचा, कारण टीव्हीवर दिसताना तो लोगो कंटिन्यू दिसला पाहिजे. स्कोरबोर्डच्या इथं प्रिओडाचा लोगो टीव्हीमध्ये कुठे दिसला पाहिजे. टी शर्टवर प्रत्येक टीमच्या प्रिओडाचा लोगो पाहिजे, समोर त्यांचा लोगो पाहिजे आणि इथे हिस्ट्रीचा लोगो पाहिजे. सो ऑल दिस थिंग्स इज अ मार्केटिंग. बिकॉज व्हॉट हॅपन, टुमॉरो माय इंजिनियर्स आणि टोटल ट्रॉफी होत्या 46 ट्रॉफीज
ओके, हरलो तरी ट्रॉफी कारण उत्तेजनार्थ. हो, बरोबर. ओके, पार्टिसिपेशन ट्रॉफी. टुमॉरो माय इंजिनियर गोज टू एनीबडीज ऑफिस, ट्रॉफी तर हमकच आपण समोर ठेवतो. हो. दे शुड नॉट मेन्शन दॅट की आय डोंट नो द प्रियोडा, राईट. तो ब्रँड पोचवायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. मग ओके, मग प्रियोडा करतं काय, लोक सर्च करणारच. मग त्यामुळे तुम्ही एसीओवर तेवढे स्ट्रॉंग पाहिजे. हम्म. मग एसीओवर पण मी पाठीमागे बॅकग्राऊंडला काम केलं. सो आय वॉज प्लेईंग ऑफ द ग्राउंड, ओके. की मला बॅकग्राऊंडला तयार करायचं. लोक चेक करणार प्रियोडा काय नवीन नाव दिसतंय, मग सर्च केल्यानंतर आपल्यापर्यंत कसे येणार. सो एव्हरीथिंग दॅट वॉज माय इंटेन्शन इन मार्केटिंग. Great. So before, like after you secured the partnership and you again came back to India to build Vatpal Group, right? तर त्यानंतर तुम्ही you replaced galvanizing ducting with the fabric air dispersion systems, right? तर त्यामागचा नक्की हेतू काय होता आणि हाऊ डिड यू नो दॅट की एक्झॅक्ट ही निश जी आहे ती बिझनेससाठी म्हणजे काय म्हणू शकतो आपण की हीच एक निश बिझनेस आपला ग्रो करेल या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये, हे तुम्हाला कसं जाणवलं? ओके, ते जाणवलं याच्यासाठी की मी जो पहिले प्रोजेक्ट सेल्समध्ये काम केलेले पहिली 5 वर्ष VT आणि ब्लू स्टार. सो त्या केसेसमध्ये बघायचो की हाय साईड आणि लो साईड असे 2 भाग असतात टेंडरचे. हाय साईड्समध्ये प्रोडक्ट्स असतात, चिलर्स, एचूज, कूलिंग टॉवर्स, पंप्स. सो दीज आर दी हाय साईड आयटम्स. लो साईडमध्ये पायपिंग असते, डक्टिंग असते, इन्सुलेशन असते, एअर डिस्ट्रीब्युशन असतं. तर एअर डिस्ट्रीब्युशनमध्ये डक्टिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो, कारण चिलरनी दिलेलं चिल वॉटर एचूमध्ये जेव्हा जातं, एचू जेव्हा थंडी हवा देतो ते इफेक्टिव्हली वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे डक्टिंगचं असतं. सो बेसिकली व्हॉट इज डक्टिंग इज अ एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टम, राईट, विच इज द मेन वर्क ऑफ द डक्टिंग इज व्हॉट टू टेक द एअर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इफेक्टिव्हली. सो ह्या सेक्टरला बरेच जणांचं दुर्लक्ष होतं की पत्र आहे, ठोक दो, इन्सुलेशन लगा दो, जागा असेल इतनी जगा में बिठाने का है, हे मी खूप अगोदरपासून बघत आलेलं. आणि डक्टिंग म्हणजे लेबर ओरिएंटेड, म्हणजे कोई भी आएगा ठोक के चला जाएगा डक्टिंग. सो दिस इज ॲक्च्युली वन इम्प्रेशन ऑफ अ डक्टिंग. आणि जेव्हा मी युरोपमध्ये जेव्हा डक्टिंग बघितली किंवा मी जेव्हा फॅब्रिक डक्टिंग जेव्हा अभ्यास केला, अरे दिस इज अ टेक्नॉलॉजी, दिस शुड बी कम इन अ राईट वे. बरोबर. कारण याच्यात बेनिफिट्स खूप आहे. याच्यात तुमचं सर्वात इम्पॉर्टंट लाईट वेट, म्हणजे लोकांना जे काही लेबर्स काम करतील त्यांचं हँडलिंग इझी होऊन जाणार. सेकंड, हा वेगवेगळे शेप्स, तुमची जागा वाचते. सो आर्किटेक्टला जागा पाहिजे असते. आणि डक्टिंगमुळे आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअरिंग कन्सल्टंट यांची नेहमी फाईट असते, बिकॉज फॉल सिलिंगला जागा डक्टिंगच जास्त घेते. त्यामुळे तुम्ही डक्टिंग एवढा याच्यातच बसवा. इट इज नॉट अबाउट द परफॉर्मन्स, ॲक्च्युली इट शुड बी अबाउट द परफॉर्मन्स. कारण एअर म्हणजे एज इक्वल टू FE फॉर्म्युला आहेच, की एवढी एअर जर मी काढतोय तेवढ्या याच्यातून मला न्यायलाच हवी, तर सायझिंग तशीच असणार आहे. इट इज नॉट अबाउट ॲस्थेटिक ओनली, बट फॅब्रिक डक्टिंग इज द वन सोल्युशन विच इज आर्ट अँड सायन्स टुगेदर. कारण फॅब्रिक डक्टिंगमध्ये कोणतेही कलर घेता येतात, कोणताही लोगो आर्ट प्रिंट होते, विच इज अ थर्मल प्रिंटिंग, त्यामुळे ती वॉश केल्यानंतर पण निघत नाही. कोणत्याही शेप्समध्ये बनवता येऊ शकतो, प्रिफरेबली हाफ राऊंड, क्वार्टर राऊंड. दॅट इज वेन सो यू कॅन सेव्ह युअर स्पेस. CFD ॲनालिसिस करतो आम्ही त्याच्यामध्ये, त्यामुळे टेक्निकली इट इज गेटिंग प्रॉपरली बॅलन्स बिफोर दी ऑर्डर, सो यू गेट अ प्रॉपर कॉन्फिडन्स बिफोर गिविंग अस दी ऑर्डर. सर्वात इम्पॉर्टंट, लावण्याचा टायमिंग. जर कन्व्हेन्शनल मेटल डक्टिंग लावायला जर से एक्झाम्पल 10 दिवस लागत असतील, तर फॅब्रिक डक्टिंग इन्स्टॉल करायला फक्त 3 ते 4 दिवस लागतात. सो यू कॅन सेव्ह युअर टाईम, लेबर, एफर्ट, यू कॅन फोकस ऑन अनदर प्रोजेक्ट्स. करेक्ट. हे सगळे गॅप्स होते आणि दॅट वॉज, अँड इनफॅक्ट आय एम व्हेरी क्लिअर अबाउट की हा गॅप भरणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सो इट वॉज अ प्रॉपर रिसर्च Yeah. प्रोसेस. ग्रेट. आता ज्या मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट्स असतात त्यासाठी मोस्टली पुणे, MIDC अशा बऱ्याच जागा चूज केल्या जातात, राईट. तर आणि खारघर इज मोर ऑफ लाईक रेसिडेन्शियल पर्पजेस किंवा एज्युकेशनल पर्पजेस. सो व्हॉट वॉज द एक्झॅक्ट तुमचा हेतू काय होता खारघर चूज करण्यामागे फॉर मॅन्युफॅक्चरिंग युनिट? I will just correct here. Kharghar Yes, was not a yes. manufacturing unit. I was staying in Kalyan. Kharghar was the first office where I established Prioda India. ओके. And that is a corporate office in a very new building in a commercial complex. Although I'm from Kalyan, मला खारघरला याच्यासाठी कारण मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी होती. बरं. मला पुण्याला जायला सोपं होतं कारण मॅक्झिमम कन्सल्टंट आमच्या इंडस्ट्रीचे पुण्याला आहेत, बट डिसिजन मेकर्स आर इन मुंबई. सो मला क्लिअर होतं की मला मुंबई पुणे प्रवास करावा लागेल. सेकंड होतं, मला मुंबईतच थांबणं आवश्यक होतं कारण ट्रॅव्हल असल्यामुळे इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला होतं. इंडियामध्ये प्रत्येक सिटीला फ्लाईट मुंबईवरून आहे. सो दॅट इज रिझन आय पुट इट माय ऑफिस इन मुंबई ओनली इनिशियली. बट जेव्हा फॅक्टरी टाकण्याची वेळ आली
कारण 2018ला मी सुरुवात केल्यानंतर करोना आलं 2020ला. हो. दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. सो मला तर ऑफिस चालवायचंच होतं, कारण आज नाही म्हटलं तरी माझ्याकडे त्यावेळी स्टाफ होता. सो ह्या पर्टिक्युलर करोनाच्या पिरियडमध्ये करायचं काय. सो आय गिवन माय एंटायर फोकस ऑन एज्युकेशन. सो ऑनलाईन सेमिनार्स, लोकांना फक्त एज्युकेट करणे, कारण तो पिरियड मी घालवला नाही वाया. आणि त्याचा फायदा असा झाला की जसा करोना संपत चाललाय, 2 गोष्टी समोर आल्या. पुन्हा जर करोनासारखी जर गोष्ट आली तर फॅक्टरी कुठे आहे आपल्याकडे. फॅक्टरी तर युरोपला आहे, बरोबर आहे. हो. तुमचा फॅक्टरी टाकावीच लागणार आहे. मग फॅक्टरी टाकण्यासाठी लागणार आहेत पैसे. मग तेवढं तुमच्याकडे ऑर्डर आहेत का. मग हे जे मी पूर्ण करोनाच्या पिरियडमध्ये जे एज्युकेशन दिलं ऑनलाईन, त्याचा फायदा असा झाला की इन्क्वायरी जनरेशनमध्ये टेंडरमध्ये फॅब्रिकेटिंग यायला लागली आणि आम्हाला ऑर्डर यायला लागल्या. अँड दॅट वॉज अ एरियाज वेअर आय गॉट माय फर्स्ट ब्रेक इन टू इंडियन रेल्वे. सो गरीब रथ जी ट्रेन आहे, त्या गरीब रथमध्ये डक्टिंग आम्ही चेंज केली, रिप्लेसिंग मेटल विथ फॅब्रिक. सो वी गॉट अ वन बिग ऑर्डर. आणि त्याच्या केसमध्ये इंडियामध्ये फॅक्टरीला टाकण्यासाठी जेवढी अमाऊंट लागते तेवढी अमाऊंट आमच्याकडे होती, विदाउट टेकिंग एनी लोन फ्रॉम द युरोप. अँड दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. पण मुंबईला फॅक्टरी टाकण्यासाठी मुंबई वॉज अ कॉस्टली. सो आय सर्च सो मेनी प्लेसेस अक्रॉस दी मुंबई. अँड देन आय फाउंड दॅट की मला बहुतेक मुंबई सोडावं लागणार आहे. देन आय केम टू पुणे, search the places, and Chakan is a shortlisted one. Okay. And I established the factory in Chakan. In Chakan. Okay. Yes, because it is surrounded with all customers. Yes. Yeah. Sir, now Vatpal Group prominently works in the textile, air and thermal as well as in the indoor air quality. आणि आता कन्सल्टन्सी असेल किंवा इंजिनिअरिंग, लाईफ सायकल मॅनेजमेंट आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा वाटपाल ग्रुप काम करतं, राईट. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे बिल्ड करण्याच्या स्टार्टिंगपासूनच तुम्ही हे प्लॅन केलं होतं की या सर्व सेक्टर्समध्ये इट विल वर्क, ऑर ॲज पर द क्लायंट्स रिक्वायरमेंट इट अपग्रेडेड. येस, जसं मी थर्मल आणि टेक्स्टाईल, जसं आता तुम्ही आज थीम बोलतात की एअर, थर्मल अँड टेक्स्टाईल, ही थीम अराईव्ह करण्याकरता आय हॅव टू गॉन थ्रू ऑल माय एक्सपिरियन्स. दॅट नाव आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन these 3 words, because these 3 words containing a lots of things, because there is a big gaps. Like unlike textile industry, I had to bridge that gap. Like what are the things we can able to develop where we can replace conventional methodology or the products with the new technologies with combination of AI IoT also. So, and that is the reason why I formed the Vatpal group. So I pull out my shares from Priyoda and started the Vatpal group. So if you can see in Vatpal group, there is a theme as aspire to inspire. Yes. So that is my, you can say, the breathe vakya and the punchline. In that punchline, the vision is very clear: air, thermal and textile. Textiles. Yes. हे आलं 1 वर्षाच्या अभ्यासाच्या नंतर. when I established Vatpal, that थर्मल अँड टेक्स्टाईलला एकत्र जर केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण नवीन टेक्नॉलॉजी जर टाकली, AIoTची मॉनिटरिंग, एअरफ्लो मॉनिटरिंग, ज्याचा गॅप आहे, त्याच्यानंतर मॉनिटरिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता येतं. ॲनालिसिस केलं तर तुम्हाला पेन पॉईंट कळतात, पेन पॉईंट कळलं तर सोल्युशन शोधता येतं. सो ह्या एरियामध्ये काम करणारी एकमेव कंपनी म्हणजे वत्पाल ग्रुप आहे ह्या स्टेजला इंडियामध्ये. कारण हे निवडण्यासाठी भरपूर सारा अभ्यास करावा लागला की कुठे रॅट रेस नसेल, बरोबर, कुठे आपल्याला आणखी जास्त काम करायला आणि कुठे पेन पॉईंट जास्त आहेत पण ते सोल्युशन नाही आहे. ऑब्वियसली यू हॅव वर्कड फॉर दॅट एक्झॅक्ट गॅप. या आणि while building all of this, your main role from like as an engineer, you evolve into an entrepreneur, right? So how was this journey for you? Like how did you grow from an engineer to an entrepreneur? When I started my career as an engineer, training engineer, so 2006ला तेव्हा मला वाटतं की तुमच्या ह्या एरियामध्ये पुण्यामध्ये हिंजेवाडी जस्ट येत होती. हो. म्हणजे मोस्टली तुम्हाला बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल की हिंजेवाडी जस्ट गाव होतं त्या साईडला. बरोबर. इट्स लाईक अ डोंगर, काहीच नव्हतं, ग्राउंड, गाव आहेत. म्हणजे तो त्यावेळी आम्ही माझ्या बॉसच्यावर जायचो, कारण इथे फेज 1ला पहिले फेज 1च चालू झालं होतं. एक गोष्टी होतं, नवीन नवीन कंपनी यायच्या, डक्टिंगची साईज घ्यायची आहे, पायपिंगची साईज घ्यायची, आम्ही मेजरमेंट करायचो, बुकवर लिहायचो, लिटरली 2 व्हीलरवर पळवायचो इकडून तिकडून, काही नव्हतं. याचं IT सेक्टर जास्त त्यावेळी एंट्री करत होती. सो त्यावेळी येतो की ॲज अ इंजिनियर म्हणून माझा जो फोकस होता ते लिटरली फॉलोइंग व्हॉट माय बॉस इज डुईंग. जे काम दिलं ते हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. देर वॉज नो लिमिट फॉर अ टायमिंग. म्हणजे दिवस स्टार्ट व्हायचा टायमिंगमध्ये, एंड व्हायचा त्यांच्या टायमिंगप्रमाणे. पण स्टार्ट व्हायचा परफेक्टली सकाळी 9 वाजता, एंड व्हायचा रात्री 11:30-12 वाजता. असं कंटिन्युअसली जेव्हा काम करतो आपण. आणि द गुड पार्ट इज दॅट
की बी अ स्टुडंट ऑलवेज. हे मला सुरुवातीपासून थँक्स टू फॅमिली अँड जे मला मेंटर्स भेटत गेले. पाय जमिनीवरच पाहिजे आणि की Okay. जमीन तुमचे पाय असतील ना, मग तुम्हाला किती उंच उडी घेता येते, तुम्ही ग्राउंडेड राहतात आणि शिकण्याला काही एज नसते. गुड पार्ट आहे की मला क्वेश्चन विचारायला खूप आवडायचे. मी खूप प्रश्न विचारायचो. बॉस वैतागायचे आणि आणखी काम द्यायचे की याला आणखी काम दिल्यानंतर आणखी याचे क्वेश्चनचा आन्सर याला शोधू द्या. अँड दॅट वॉज अ गुड पॉईंट. कारण तुम्ही जेव्हा क्युरियस असतात ना, तर तुम्हाला समोरून एका लिमिट नसतं. कारण त्याला रात्र दिवस नसतो. तुम्हाला शोधायचं असतं आन्सर, कारण यू आर क्युरियस. त्याच्यात तुम्हाला झोप येणारच नाही आहे. आणि ते मग ती जी गोष्ट होती ती शिकायला मिळाली स्टार्टिंगपासून. सो इंजिनियर, त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, कंट्री हेड, MD, and now as a CEO of my own company for founder, because I have the experience of founding of one European company. Now I have experience putting the same company to the across globe. येस. पहिले मी फॉरेन कंपनीला इंडियात आणलं, आता मी इंडियन कंपनीला फॉरेनला घेऊन जातोय. सो Great. आणि मला स्वतःला R&D करायला आवडते. ओके, आता आपण थोडं मॅन्युफॅक्चरिंगबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. इन टुडेज वर्ल्ड इज इट इन इंडिया स्पेसिफिकली इज मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्टील फिजिबल? आय थिंक इट्स गुड क्वेश्चन्स. इट डिपेंड्स ऑन द रिअल सेक्टर. बिकॉज जर तुम्ही ग्लोबल मार्केटचा जर अभ्यास केलात तर इंडिया, चायना, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, जेवढ्या काही ह्या एशिया पॅसिफिकच्या किंवा साऊथ एशिया पॅसिफिकमधल्या ज्या कंट्री आहेत, आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे आपलं स्किल्ड आणि अनस्किल्ड मॅनपॉवर अँड क्लायमॅटिक कंडिशन्स अँड व्हेरी इज ॲक्सेस. वी आर नॉट कॉस्टलीएस्ट कंट्री, वी आर Yes. डेव्हलपिंग कंट्री. येस. सो त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडियाकडे सगळेजण बघतात. बाहेरचे सगळेजण आपल्याकडे इंडियाकडे मॅन्युफॅक्चरिंगच्या अँगलने बघत आहेत. आता त्याच्यातल्या कोणत्या सेक्टर्समध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करायची आणि कोणत्या सेक्टर्समधून आपण ट्रेडिंग करायची, म्हणजे व्हाईट लेबलिंग, दॅट मॅन्युफॅक्चर हॅज टू डिसाईड. बरोबर. कारण नॉट एव्हरीथिंग वी शुड डू इट इन इंडिया. सम टाईम टू गेट इट ट्रेड फ्रॉम द आउटसाइड इन अ व्हाईट लेबलिंग माइट बी मोस्ट चीपर, मोस्ट कॉम्पिटेटिव्ह, वेर यू कॅन कंट्रोल द क्वालिटी टू, देन इट इज बेटर थिंग्स. कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी असते. अँड देन यू शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट हाऊ विल बी द ROI. अँड इट शुड बी लॉंग टर्म. मीन्स इट शुड लाईक 1000 days रूल इन अ बिझनेस. कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नसते. यू हॅव टू गिव्ह सर्टन टाइम्स. येस. एक्झॅक्ट त्याच्यामध्ये मेजर चॅलेंजेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज इन्क्लुडिंग द गव्हर्नमेंट सपोर्ट अँड सबसिडीज ॲज वेल? हो, म्हणून बोललो की सेक्टर महत्त्वाचं आहे. Sector, yes. प्रत्येक सेक्टरला सबसिडीज नाही आहेत किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट सेक्टर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट नाही करू शकणार आहेत. सो यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट थिंग्स की ह्या सेक्टरमध्ये मी उतरतोय मॅन्युफॅक्चरिंगसाठी, वेदर मला बँकिंग सपोर्ट कसा असणार आहे किंवा माझा प्रोडक्ट त्या कॅटेगरीमध्ये येतो का, त्याचं इंडियामधलं पोटेन्शियल किती आहे, त्याचं बाहेरचं एक्सपोर्टचं पोटेन्शियल किती आहे. जर मला इंडियामध्ये व्हॉल्यूमवर काम करायचं आहे आणि मला इथे मार्जिन जर लेस आहेत, तर मला बाहेर काम करताना त्याचे मार्जिन जास्त मिळू शकतात का, मग त्याचा व्हॉल्यूम किती आहे, मग तेवढं मी इंडियामध्ये प्रोड्यूस करायचं तर माझ्या शिपमेंटचं कॉस्ट मॅच होतो का, कारण यू हॅव टू एक्सपोर्ट्स, राईट. येस. सो देर आर सो मेनी फॅक्टर्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दॅट. सो जर ते तुम्ही आयडेंटिफाय जर केलं तर आय थिंक इट इज अ राईट वे ऑफ डुईंग टेकिंग द डिसिजन. सो माझ्या केसमध्ये पण मी प्रत्येक गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग नाही करत. काही काही गोष्टी मी व्हाईट लेबलिंग करून घेतो, काही काही गोष्टी मी ट्रेडिंगमध्ये घेतो, आणि काय जे मला मॅन्युफॅक्चरिंग करायचं तेवढंच फक्त मी इथे करतो. ओके. येस. आणि आता AI, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स हे सर्व खूप ग्रो झालं आहे. तर व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ AI, रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स ऑन द मॅन्युफॅक्चरिंग युनिट? In fact, I can say it is the blessings in another way as a Indian point of view सांगितलं तर. कारण एफर्ट्स जिथे कमी लागतात आणि जेव्हा सिस्टम तुम्हाला हेल्प करते तर तुम्हाला लूफहोल्स फिलअप करायला सोपं जातं. मॅन्युअली खूप साऱ्या गोष्टी डिपेंडन्सी असते. बट AI आणि मेकॅट्रॉनिक जेव्हापासून आलेलं आहे, स्पेशली आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टींना सिस्टम ड्रिव्हन झालेल्या आहेत आणि फास्ट ट्रॅकवर आलेले आहेत. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पेन पॉईंट्स लवकर कळायला लागले, त्यामुळे सोल्युशन फास्टमध्ये यायला लागले. नाहीतर आमच्या वेळी न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे NPDला वर्षानुवर्ष लागायचे त्याचं ॲनालिसिस करायला. बऱ्याचशा इंजिनियर्सला R&Dमध्ये वर्षानुवर्ष काम करावं लागायचं, तेव्हा ते सोल्युशन मिळायचं, कारण डेटा नव्हता. आता डेटा सायन्समुळे काय झालं ना, तुमचे मॉनिटरिंग होतं आहे. मॉनिटरिंग झाले की तुम्हाला ॲनालिसिस करायला सोपं जातं. म्हणजे यू डोंट हॅव टू गो फिजिकली टू दॅट साईट. येस. बाय सिटिंग इन पुणे you can check the project or the product's health which is into the Kashmir or which is into the Kanyakumari by sitting in Pune. That is the best part. नाही तर ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जायचा.
आणि तो डेटा तुम्ही स्टोअर कसं करणार. सो आता त्यामुळे याच्या गोष्टी तुम्ही स्टोअर करू शकतात बऱ्याचशा गोष्टी. तुम्ही कोणत्याही वर्ल्डमध्ये कुठेही तुम्ही ChatGPT वरून त्याच्या ॲनालिसिस अंडरस्टँडिंग करू शकतात, कुठे रजिस्टर असतील तर. यू कॅन बरोबर. कॉन्टॅक्ट विथ एनीवन नाव अक्रॉस द ग्लोब. येस. या सो इट इज मोस्टली पॉझिटिव्ह इम्पॅक्टच आहे. या पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. तुम्ही बेसिकली ॲज अ मॅनपॉवरच्या अँगलनी जर म्हणालात की येस मॅनपॉवर कमी लागते, त्यामुळे बऱ्याच जणांचे जॉब जात आहेत. बट मला असं वाटते की एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या गोष्टी AI रिप्लेस नाही करू शकत, विच आर द स्किल बेस्ड, त्याच्यावर जर फोकस केला तर इंडिया इज द ब्लेस्ड कंट्री. कारण आपल्याकडे एवढ्या स्किल साऱ्या गोष्टी आहेत, फक्त त्याला आपण आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. बरोबर. काम भरपूर आहे, देयर इज नो डाऊट. येस. सो नाव विल लुक इन टू HVAC आणि व्हेंटिलेशन. जर एक्झॅक्ट डिफरन्स सांगायचा असेल फॅब्रिक डक्टिंग आणि गॅल्वनाइज्ड आयर्न डक्टिंग, तर ते तुम्ही कसं सांगाल टू अ नॉन इंजिनियर? ओके, सो व्हेरी गुड थिंग्स. नाव आपण तुमच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसलो, राईट? येस. या हिअर देर इज अ सेंट्रलाइज सिस्टम. कॉइड ऑफिसच्या वरती काही जागा सोडलेली असेल डक्टिंगसाठी, बरोबर आहे? हो. जस्ट इमॅजिन कर की ही आहे जागा नाही सोडली तुम्ही, हाईट चांगली असेल, एव्हरीबडी विल हॅपी, राईट? जितकी जास्त हाईट तितकं छान वाटतं, प्रशस्त वाटतं, बरोबर आहे? हो. ओके, सो हिअर द फॅब्रिक डक्टिंग कम इन टू द पिक्चर. सेकंड, आज मेटल डक्टिंगमध्ये असं एकदा आपण बसलो आहे, डायरेक्शनल एअरफ्लो आहे. म्हणजे काही काहींना खूप हवा लागते, काही काहींना लागत नाही आहे. एम आय राईट? तुमच्या क्लासरूममध्ये पण कदाचित तसंच असेल. हो. त्याला बोलतो आम्ही हॉट पॉकेट्स आणि कोल्ड पॉकेट्स. असं का होतं? कारण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही. कारण जिथे ग्रिल्स आहेत, जिथे डिफ्युजर्स आहेत, तिथून हवा डायरेक्शनलीच येणार. ओके, सो फॅब्रिकमध्ये हे सगळं युनिफॉर्म करता येतं. म्हणजे तुम्ही थ्रू आउट द क्लासरूममध्ये किंवा थ्रू आउट द ऑडिटोरियममध्ये किंवा थ्रू आउट द फॅक्टरीमध्ये कुठे असेल तर तुम्हाला युनिफॉर्म एअर डिझाईन करता येते विथ द हेल्प ऑफ द परफोरेशन होल्स ऑर द नॉझल्स बिफोर द ऑर्डर. दॅट इज द ब्युटी. सेकंड, द शेप्स. फॅब्रिकेटिंगच्या मध्ये फ्रिक्शन लॉसेस आणि प्रेशर ड्रॉप्स कमी असतात बिकॉज ऑफ द स्मूथ सरफेस. सो त्यामुळे नाही का तुम्ही AHUs किंवा फॅन डिझाईन करताना आणखी ऑप्टिमाइज करू शकता, वेअर यू कॅन सेव्ह द एनर्जी बाय ऑप्टिमायझिंग द फॅन सायझिंग ऑर द मोटर सायझिंग. आणि सेम डक्टिंगची पण साईज ऑप्टिमाइज करू शकतात, त्यामुळे तुम्हाला जागा कमी लागते. सेकंड, तुम्ही राऊंड, हाफ राऊंड, क्वार्टर राऊंड, सेक्टर वेगवेगळ्या शेप्समध्ये फॅब्रिकेटिंग करू शकता. त्याच्या माउंटिंग मटेरियल्स त्याच्या पद्धतीने येतात, त्यामुळे तुम्हाला नॉट कंपल्शन की तुम्हाला ह्याच ठिकाणी डक्टिंग लावायची. यू कॅन पुट इट इन अ व्हेरी विच आर द अवेलेबल स्पेसेस. आणि मेटल डक्टिंगमध्ये लॉंग थ्रो नाही करत आहे, त्यासाठी तुम्हाला ड्रॉपर घ्यावा लागतो व्हर्टिकली, त्यामुळे तुमची क्रेनची मुवमेंट अवॉइड होऊ शकते फॅक्टरीजमध्ये. फॅब्रिकेटिंगमधून 25 मीटरवरून सुद्धा व्हर्टिकल थ्रो करू शकतो. सो विच इज अ बिग थिंग. 25 मीटर इज अ ह्यूज थिंग. सो दॅट इज अ ब्युटी. आणि सर्वात इम्पॉर्टंट, वॉश करता येतं, मेटल वॉश नाही करता येत, त्यामुळे तुम्ही हायजेनिक स्टँडर्ड मेंटेन ठेवता येत. फॅब्रिकेटिंगला वॉश करता येतं पिरियडिकली. त्याच्यामध्ये उंदराणी कुरतडला हा सर्वात मोठा प्रश्न असतो इंडियामध्ये. ॲक्च्युली अजूनपर्यंत कुठेच अशी गोष्ट झालेली नाही वर्ल्डमध्ये, बिकॉज इट्स अ रोडंट सेफली अँड इट इज अ फॅब्रिक डक्टिंग इज अ फायर रेटेड A क्लास. मेटल डक्टिंगमध्ये इन्सुलेशन असतं, आग लागल्यानंतर ते रबर इन्सुलेशन जे असतं ते वितळतं. इफ इट्स ड्रॉपलेट्स आर कमिंग डाऊन, डेफिनेटली देर विल बी स्मोक ऑल्सो. दॅट स्मोक इज मोस्ट ऑफ द टाइम द टॉक्सिसिटी इंडेक्स इज व्हेरी हाय. Whereas fabric ducting, when it catches the fire after a certain temperature, it is not propagating the fire, it is stopping the fire. Squeeze होतं आणि याच्यातून ड्रॉपलेट्स नाही पडत. दॅट इज अ ब्युटी. अँड द टॉक्सिसिटी इंडेक्स इज अ लो. सो द पीपल आर ॲक्च्युली इज मोर इम्पॉर्टंट दॅट इट इज नॉट हजार्डस. That is the reason why Indian Railway, in defense systems, we are supplying the fabric ducting. That is a more hazardous, right? More danger norms, right? Yes. And still we are supplying because the fabric ducting is having or complying all the standards together. Then, sir, what are the biggest misconceptions that people have about the air conditioning and ventilation? Wow, this is a very very important questions. I think you asked to me. Air conditioning आणि ventilation मध्ये खूप अजून गफलत आहे. याचं मी खूप छान उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. एनिथिंग बिलो 5 डिग्री सेल्सिअस हा चार्ट तुम्ही बनवू शकता. 5 डिग्रीच्या खाली जे काय असतं ते मेजरली कन्सिडर केलं जातं रेफ्रिजरेशन. 5 डिग्री ते 24 डिग्रीपर्यंत जे काय आहे त्याला बोलतो आपण एअर कंडिशनिंग. 24 डिग्री ते 30 डिग्री जे आहे त्याला बोलतात व्हेंटिलेशन आणि कुलिंग सिस्टम. ओके, फ्रीज, डीप फ्रीजर्स, कोल्ड स्टोरेज, that come under the refrigeration. Okay, temperature below
फूड, मीट, लाईक लिक्विड आयटम स्टोअर्स किंवा फेज चेंज न व्हायला पाहिजे त्यासाठी जे स्टोअर केलं जातं. प्रॉपर्टीज मेंटेन ठेवायच्या आहेत, जास्त वेळ प्रिझर्व करायचं आहे, त्यासाठी लागतं रेफ्रिजरेशन. नाव कमिंग बॅक टू द एअर कंडिशनिंग. येस. आपल्याला ॲक्च्युली ॲज अ ह्युमन वी वॉन्ट ओनली 24 डिग्री और 22 डिग्री, मोर दॅन इनफ ॲज अ एअर कंडिशनिंग. सो दॅटसाठी एअर कंडिशनिंग आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपनीज काम करतात. बट कुलिंगमध्ये गॅस वापरला जात नाही, तिथे सगळं एअर आणि वॉटरवर डिपेंड असतं, लाईक कूलर्स. हो. पुणे आणि ड्राय एरिया जिथे ह्युमिडिटी कमी आहे तिथे कुलिंग इज द वन ऑफ द बेस्ट. मुंबई, चेन्नई जिथे ह्युमिड एरियाज तिथे एअर कंडिशनिंग रिक्वायर्ड आहे, कारण तिथे तुम्ही कूलर्स लावू शकत नाहीत, कारण ह्युमिडिटी इज ऑलरेडी हाय आहे. सो अशा प्रकारे ते बायफरेशन असलं पाहिजे. इंडस्ट्री एवढी मोठी फॅक्टरी आहे, तुम्ही जर एअर कंडिशनिंग करायला गेलात तर पॉवर कन्झम्पशन, electricity load, it's huge, and you cannot maintain that a cool temperature throughout because there are so many activities are happening into the shop floors. So त्या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट असतं क्रॉस फ्लो व्हेंटिलेशन आणि तुमचे एक्झॉस्ट सिस्टम्स आणि कुलिंग सिस्टम्स. मग ती कुलिंग सिस्टम तुमच्या मशिनरीसाठी पण असू शकते, ती कुलिंग सिस्टम तुमच्या एम्प्लॉई आणि वर्करसाठी पण असू शकते शॉप फ्लोअरच्या, कारण तिथे ड्राफ्ट पाहिजे असतो. जस्ट इमॅजिन तुम्ही गावाला लग्नाला जेव्हा अटेंड करतात किंवा कुठे हॉलमध्ये तुम्हाला हवा जेव्हा लागते ड्राफ्ट, कूलरच्या बाजूला सगळी गर्दी असते, राईट? हो. बरोबर ना? बरोबर. मग एसीच्या बाजूला का नाही करत गर्दी? कारण एसी मध्ये ड्राफ्ट लागला तर हवा झोंबते, राईट? हो. विच इज नॉट गुड, कारण आपल्याला तिथे फक्त फील पाहिजे असतं, येस हवा आहे, जसं की आता आपण बसलेलो आहे. बट गावाकडे तीच गोष्ट हॉलमध्ये किंवा ऑडिटोरियममध्ये आपला ड्राफ्ट पाहिजे असतो का? दॅट्स मीन्स जिथे ड्राफ्ट असतो तिथे कुलिंग इज मोर इफेक्टिव्ह. ओके. जिथे फक्त फील हवं असतं, येस हवा आहे, प्लेझेंट हवा आहे, पेपर उडत नाही आहे, वी कॅन कॉन्सन्ट्रेट इन ऑफिस, दॅट इज एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनर म्हणजे मी एकदम ढोबळमानाने उदाहरण दिले तुम्हाला. नाही. नाव इट विल बी फिट 100%. हो, ॲक्च्युली ह्याच्यामुळे एक प्रॉपर एक असं व्हिज्युअलायझेशन आहे की ओके या सगळ्या गोष्टी यांना हे बोलतात. थँक्यू सर. That's why I'm thanks to you because this question is very important. की difference between the air cooling and air conditioning. येस. आणि आता ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंग करतो, आता प्रत्येकालाच 4th इयरमध्ये एक प्रोजेक्ट्स असतात आणि आफ्टर दोज प्रोजेक्ट्स पीपल स्टार्ट ट्राईंग फॉर द जॉब्स. आणि त्या जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये काय बिगेस्ट मिस्टेक्स आहेत जे ते करतात आणि ज्यामुळे दे लॅक ऑफ अ गुड जॉब? ओके. हा प्रश्न बऱ्याच वेळ असा होतो जेव्हा मला कोणी प्रश्न विचारतो, कोणाला इंटरव्ह्यू द्यायचे असतात, आम्ही काय प्रिपेअर केलं पाहिजे किंवा कोणती कंपनी निवडायला हवी. कंपनीज आहेत असतात कॉलेजमध्ये. मी नेहमी सांगेल की फर्स्ट अंडरस्टँड युअर पॅशन. कॉलेजला तुम्ही 4 वर्ष मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, डेटा लर्निंग, दीज आर ऑल ब्रँचेस. तुम्ही कॉलेजला तुम्ही निवडली आहे. कोणी सोशल प्रेशरमुळे निवडलेली असते, कोणी तेवढंच ॲडमिशन मिळतं म्हणून घेतो म्हणून त्याच्यावर निवडलेली असते, आणि कोणी इंटरेस्ट म्हणून घेतलेली असते. एम आय राईट? येस. बरोबर आहे. पण तुम्हाला काय हवं आहे? व्हॉट एक्झॅक्टली यू आर. म्हणजे तुम्हाला खरंच आतून इच्छा काय, तुम्हाला त्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे का तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कंपनी जेव्हा येते ना, तर कंपनीला सुरुवातीला पहिला प्रश्न असतो की यार म्हणजे मला ही चांगली पगार देणारी कंपनी आहे, तर मला याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. मग आपण त्या कंपनीच्या विषयी अभ्यास करतो आणि त्यांच्या हामध्ये हा मिळवण्याकरता आपण ते उत्तर देत राहतो. बरोबर. सी कंपनीला माहीत असते की तुम्ही फ्रेशर आहात. हो. इज व्हेरी क्लिअर. म्हणजे वेन वी आर टेकिंग द इंटरव्ह्यू इन कॉलेज ना, आम्हाला माहीत असतं तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे, मग तुम्ही आम्हाला हामध्ये हा मिळवणारच. आम्हाला इम्पॉर्टंट असतं की जे तुमच्या CV मध्ये नाही आहे ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. बाकी डेव्हलप तर आम्ही करणारच आहोत तुमच्याबरोबर. तर तुमची एनर्जी असते, आमचा एक्सपिरियन्स असतो. बरोबर आहे. तुम्हाला जे हवं आहे, आम्हाला जे हवं आहे, हे जर एकत्र जर व्यवस्थित सिनर्जी झाली, दॅट्स मीन्स यू आर सिलेक्टेड, राईट? येस. दॅट इज व्हॉट इज इंटरव्ह्यू. येस. पण जेव्हा तुम्ही ते तोडून ओढून ताणून दाखवण्याचा प्रयत्न करतात की हाऊ गुड यू आर, दॅट इज व्हेअर यू नॉर्मली स्टुडंट्स मेक अ मिस्टेक्स. म्हणजे मला असं वाटतं जे आहेत तुम्ही ते डिस्क्राईब करा इंटरव्ह्यूच्या वेळी. तुम्हाला वाटतं की ऑपॉर्च्युनिटी सेलसाठी आहे आणि तुम्ही ते इंटरव्ह्यूला बसतात आणि तुमचा कोर इंटरेस्ट डिझाईनमध्ये आहे, तर इंटरव्ह्यूमध्ये सांगा की ऑल्दो ऑपॉर्च्युनिटी सेल्समध्ये बट आय थिंक मला डिझाईन करायला आवडेल, किंवा व्हाईस वर्सा. मला असं वाटतं की माझा स्वभाव जो आहे की मला लोकांशी बोलायला आवडतं, मला प्रेझेंटेशन द्यायला आवडतं, मला फिरायला आवडतं आणि मला नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. तर मला जर तुम्ही सेल्समध्ये जर ऑपॉर्च्युनिटी दिली तर आय कॅन डेफिनेटली डू माय बेटर. बिंदास सांगा.
समटाईम मे बी इन फ्युचर त्यांच्याकडे सेल्समध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल तर दे कॅन कॉल यू बॅक. पण बरेच जण नाही सांगत, हो. ते फॉलो करतात की जे हे आहे ना, आम्हाला हेच करायचं आहे. दॅट इज ॲक्च्युली रॉंग. आणि मग बरेच जणांचं असं होतं की करिअर्समध्ये कोणीतरी एक छान असतो, त्याला हेच करू शकत असतो, पण तो वर्षानुवर्ष तेच करत येतो, त्याचा मेन कोर विसरून जातो. बरोबर. सर, आता ॲज यू सेड की प्रत्येकजण आपलं पॅशन फॉलो नाही करत, त्यांचा हामध्ये हा मिळवतात आणि पुढे जॉबसाठी सीक करतात, राईट? तसंच इंजिनिअरिंग चूज करताना पण बऱ्याचदा मुलं काय करतात की इदर दे गो फॉर पॅशन आणि ऑर स्कोप, की कुठे स्कोप आहे, कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे त्यासाठी. तर ब्रांच निवडताना वगैरे आपण स्कोपबद्दल विचार करतो. तसंच HVACमध्ये कोणाला करिअर बिल्ड करायचं असेल तर कोणत्या सेक्टरमध्ये जॉब आहे किंवा कुठल्या सेक्टरमध्ये जास्त स्कोप आहे? Okay. So, HVAC is itself is a one sector. Okay. So, as a mechanical engineer, normally एक कॉलेजमध्ये जेव्हा 4 वर्ष आपण ते विषय शिकतो, व्हेरियस सब्जेक्ट्स, त्याच्यामध्ये रेफ्रिजरेशन पण एक सब्जेक्ट असतो, मशीन लर्निंग पण एक सब्जेक्ट असतो, मशीन डिझाईन पण असतो. ओके. सो बऱ्याच रोबोटिक्स पण एक सब्जेक्ट आहे. सो बऱ्याच वेळी असं वाटतं की मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे इज ओनली रोबोटिक्स or only automobile design. येस. Actually not. It is not the only things. There are so many areas where mechanical engineer can do. In HVAC जर कोणाला करिअर करायचं असेल तर HVACमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की देर इज नो प्लेस इन द अक्रॉस वर्ल्ड की जिथे HVACची गरज नाही आहे. म्हणजे HVAC अँड आर, म्हणजे HVAC अँड आर असं तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. दॅट आर स्टँड्स फॉर द रेफ्रिजरेशन. ओके. म्हणजे अशी कोणतीच जागा नाही, इन्क्लुडिंग द धिस कॉन्फरन्स रूम, युअर क्लासरूम, युअर ऑडिटोरियम, इंडस्ट्री, कॉफी शॉप, बार्बर शॉप, मेडिकल, हॉस्पिटल, एअरपोर्ट्स, स्विमिंग पूल्स, इंडोर स्टेडियम, HVACR इज देअर. सो HVACR इज अ व्हेरी बिग फील्ड लॉजिकली बघायला गेलं तर. त्याच्यामध्ये पण डिझाईनमध्ये स्कोप आहे, प्लॅनिंगमध्ये स्कोप आहे, सेल्स, मार्केटिंग, प्रोजेक्ट्स, बॅक ऑफिस, सर्व्हिस. सो इट्स अ ह्यूज इंडस्ट्री. म्हणजे ब्लू स्टार, होल्टास, डायकिन, LG ह्या कंपन्या आपल्याला माहीत आहेत कदाचित, कारण बाकीच्या ह्याच कंपन्यांसमोर आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात. हो. सो रूम एअर कंडिशनिंग इज नॉट एअर कंडिशनिंग ओनली, देर आर सो मेनी अदर एरियाज ऑफ एअर कंडिशनिंग. सो त्याला आम्ही डिवाइड करतो, म्हणजे युनिटरी प्रोडक्ट्स, कमर्शियल प्रोडक्ट्स, सेंट्रलाइज प्रोडक्ट्स, याच्यामध्ये डिवाइड्स होतात. त्यामुळे देर आर सो मेनी कंपनीज. सो कम्प्युटर इंजिनियरसुद्धा आमच्या HVACमध्ये आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसुद्धा HVACमध्ये आहेत, कारण याचं लॉजिक बनवणारे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आहेत. AI IoT वाले इंजिनियर्स पण याच्यामध्ये आहेत, कारण आता सगळ्या गोष्टी आमच्या AIवर येतात. बरोबर आहे. बरोबर. सिव्हिलवाले HVAC जेव्हा ते डिझाईन करतात तेव्हा त्याच्या जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणारे सिव्हिलवालेच असतात. खरं. आमचे एअर कंडिशनिंगला पॉवर सप्लाय देणारे इलेक्ट्रिकल इंजिनियर्सच असतात. सो स्कोप इज ह्यूज. येस. सर, इंटरनॅशनल मार्केट आणि इंडियन मार्केट फॉर HVAC, राईट? इंटरनॅशनल मार्केटमधून इंडियन मार्केटला काय अशा लेसन्स आहेत जे त्यांनी ऑप्ट केले पाहिजेत, किंवा काय चेंजेस आहेत विच इंडियन मार्केट शुड लर्न फ्रॉम द इंटरनॅशनल मार्केट? या क्वेश्चन्सला आन्सर देताना मला असं वाटेल की इंटरनॅशनल मार्केट शुड ऑल्सो लर्न द थिंग्स फ्रॉम द इंडियन मार्केट. त्याचं कारण असं आहे, कारण ॲज आय मेन्शन इंडिया इज ब्लेस्ड कंट्री. आपल्याकडे ऑल टाईप्स ऑफ कंडिशन्स आहेत, ट्रॉपिकल 1, ट्रॉपिकल 2, ट्रॉपिकल 3. आपल्याकडे हिमालय पण आहे ज्याच्यामध्ये -5 टेम्परेचर आहे, आणि आपल्याकडे चेन्नई पण आहे ज्याच्यामध्ये 47-48 पर्यंत जातं. आपल्याकडे हायली ह्युमिड एरिया पण आहे, आपल्याकडे राजस्थानमध्ये ड्राय एरिया पण आहे, आपल्याकडे ओशन पण आहेत, आपल्याकडे सरळ पठार पण आहेत, फ्लॅट एरिया. वी हॅव अ ग्रीनरी इन केरला, वी हॅव द ड्राय इन राजस्थान. सो ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये जेव्हा एअर कंडिशनिंग डिझाईन केली जाते, हे वर्ल्डमध्ये कुठेच असं नसतं. प्रत्येकाकडे कंडिशन्स आहेत. US मध्ये गेलं तर US मध्ये फिनिक्स जो एरिया आहे दॅट इज द ड्राय एरिया. म्हणजे त्याच्यामध्ये थोडं म्हणजे तुम्ही असं बोलू शकतात की थोडं ऊन आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर जास्त आहे. युरोपमधल्या कंडिशन्स वेगळ्या आहेत. सो आपल्याला त्यांच्याकडून हे शिकायचं आहे की जेव्हा ते एक प्रोडक्ट घेतात तर त्या प्रोडक्टच्या ते खूप डीपमध्ये जातात, आणि ते रोबस्ट प्रोडक्ट जे बनवतात, दॅट प्रोडक्ट्स दे आर मेकिंग इट टू ॲड्रेस ग्लोबल नीड. So if you see their European companies and their R&D centers, their investment is high on the R&D. They're investing more than 30 to 40% on R&D. Whereas in India, we are investing hardly 4 to 5%. So आपल्याकडे we are a very good followers, but we are a very good reverse engineers. So ज्या वर्षी किंवा ज्यावेळी इंडियामध्ये R&Dवर फोकस केला जाईल मेनली डेव्हलपमेंटला,
So the good part is that we are surrounded with the very good problem statements across the India, within the India. So we can develop definitely good things for the global market. सायमल्टेनियसली ग्लोबल मार्केट जेवढं स्टेडीली काम करतं R&Dवर तेवढं सुद्धा आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. तेवढी आपली इन्व्हेस्टमेंट कंपनीची सुद्धा, कॉलेजची आणि गव्हर्नमेंटची असायला हवी. बिकॉज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दी एफर्ट्स फ्रॉम 360 अँगल्स, नॉट फ्रॉम वन. बरोबर. दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दो. आणि इफ सम पीपल वॉन्ट्स टू वर्क इन अंडर द HVAC सेक्टर, तर काय असे स्किल्स आहेत एक्झॅक्ट ॲज अन इंजिनियर वी हॅव टू बिल्ड? As I mentioned to you, you have to understand your passion as a first, की what you are. येस. पहिलं स्किल आहे की ट्रान्सपरन्सी ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट. जे तुम्ही आहात, इफ यू नो दॅट येस आय एम गुड इन टू द सेल्स, आय एम गुड इन टू डिझाईन, स्पीक. देर इज नथिंग रॉंग इन एक्सप्रेसिंग युअर इमोशन्स और एक्सप्रेसिंग युअर इंटरेस्ट. कंपनी में ॲग्री, कंपनी में नॉट ॲग्री, इट्स ओके. इनिशियली 10 वर्ष स्वतःवर R&D करा. 10 वर्ष पैशांच्या पाठीमागे पळू नका. ट्रस्ट मी, 10 वर्ष जर तुम्ही आत्ताच जर पैसे बघितलेत की येस आय वॉन्टेड टू मनी, मला ह्या ठिकाणी एवढे मिळतात, मला याचे XX पाहिजे, मला XXX पाहिजे, सुरुवातीला तुम्ही पोचणार, पण देर इज अ लिमिट, राईट? बरोबर. पुढे काय? तर सुरुवातीला स्किल द्या तुमच्या बेसिक्स क्लिअर करायला, तुमचे फंडामेंटल्स क्लिअर करायला, नॉलेज गेन करा, सो दॅट पीपल कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग ऑन यू. देन चॉईस इज युअर्स, नॉट दी कंपनीज, की ह्या सॅलरी ब्रॅकेटमध्ये बसवायचं आहे. व्हॉट यू वॉन्टेड कंपनी विल गिव्ह यू, बट फर्स्ट गेन दॅट नॉलेज. येस. नाव इफ गिवन अ चॉईस, आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये HVAC शिकवतात, तर त्यामध्ये जो सिलॅबसमध्ये जे काही टॉपिक सिलॅबसमध्ये शिकवतात, तर इफ यू आर गिवन अ चॉईस टू रिडिझाईन दॅट एज्युकेशन ऑर दॅट टॉपिक्स, तर तुम्ही कोणते असे टॉपिक्स ॲड कराल किंवा सबस्ट्रॅक्ट कराल विच आर रिलेटेड टू द फील्ड आणि जे प्रॅक्टिकली युजफुल आहेत असे? I think by getting this chance as a mechanical engineer, I can say definitely from day one we will start integrating with the industry, not at the last year. पहिली गोष्ट, कारण लास्ट इयरला जाईपर्यंत तुमचा मेन जो एनर्जी असते ना ती डिस्टर्ब झालेली असते. द फर्स्ट इयरपासून जर इंडस्ट्री अँड कॉलेज अकॅडमी एक जर सिलेबस जर वर्कआउट करता आला, yes, this is a mechanical engineers and these are the areas and these are the field. This is a canvas or explain केलं गेलेलं आहे की if somebody is interested in automobile, so let him taught the automobile industry engineering from day one. If somebody is into the HVAC, why it is the last year subject? Why not from the first year? Yes. So that by the end of the 4th year, he will be very clear. And then for the company, it is very easy that okay, this guy has learned entire HVAC from the first year itself, or automobile from the first year itself. Of course बाकीचे सब्जेक्ट पण असावे, बट त्याचा मेजर आणि मायनर्स जसे युरोप्समध्ये किंवा US मध्ये केलं जातं. तुम्हाला चॉईस असते युनिव्हर्सिटीमध्ये की तुम्हाला मेजर आणि मायनर काय घ्यायचे आणि जो तुमचा इंटरेस्ट असतो तुम्ही घेतात. अँड दॅट्स वाय देअर फंडाज आर व्हेरी क्लिअर इन दॅट के, कारण ते 4 वर्ष ते शिकतात जे त्यांना शिकायचं आहे. आपल्याला जनरल शिकवलं जातं आणि शेवटच्या वर्षी फक्त एक छोटासा सब्जेक्ट असतो आणि देन आपल्याला डिसाईड केलं जातं की आता तुम्ही तुमची फील्ड निवडा. हाऊ वी कॅन. No. And that should be the one important changes. If when in that case मध्ये education's minister म्हणा किंवा industry oriented person has to be in very close contact with the ministry for developing and designing this syllabus. Yes. And as we spoke earlier, you are part of ASHRAE and ISHRAE. तर for engineering students, how beneficial it is and what is the importance of ASHRAE and ISHRAE organizations? I think example is in front of you. I'm the member of ISHRAE from 2006, starting of my career. त्यावेळची मेंबरशिप जी मी भरली आणि थँक्स टू माय बॉस हू एक्सप्लेन मी की व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस मेंबरशिप. ट्रस्ट मी, 2006 onwards I was a part of ISHRAE. When I was in Dubai, I started pursuing ASHRAE membership in 2013. And 2013 onwards, now I am the ASHRAE membership promotional chair. So, and ISHRAE also I'm on various technical committees all India. I worked with ISHRAE in all levels, like a project, like a program manager, program chair and all, advocacy chairs. इथे जे इंटरॅक्शन करायला मिळतं ना तुम्हाला स्टुडंट्स बरोबर आणि इंडस्ट्रीच्या याच्याबरोबर, तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल येऊन जाते. आज तुम्ही जे करतायत, आज विचार करा की आज तुमच्या कॉलेजमध्ये मी आलो आहे
ॲज अ पॉडकास्टच्या निमित्ताने हो आज आपलं इंटरॅक्शन होतं आहे. पण जस्ट इमॅजिन करा तुम्ही मला अगोदर भेटलेला इश्रेच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्या तरी प्रोग्राम्सला, कोणत्या तरी 5 स्टार हॉटेलला, टेक्निकल प्रोग्राम्सला. आज तुम्हाला कम्फर्टेबल लेवल किती वेगळी असते, राईट? बरोबर. उद्या तुम्हाला काही क्वेश्चन्स आलेत, यू हॅव एनी क्वेरीज, यू कॅन स्ट्रेट अवे पिकअप द कॉल एनी ऑफ द इंडस्ट्री प्रोफेशनल दॅट आय हॅव द डाऊट्स, म्हणजे आम्हाला याच्याबद्दल डाऊट्स आहेत, कॅन यू एबल टू सॉल्व्ह? यू विल से येस, राईट? बरोबर. सो तिथे जो तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढते कॉलेजमध्ये असतानाच, ती वेगळ्या लेवलला घेऊन जाते. सेकंड, Definitely. तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम इंडस्ट्रियल व्हिजिट करू शकतात तुम्ही. आश्रय खूप साऱ्या इंडस्ट्रियल व्हिजिट ऑर्गनाईज करत असते फॉर द स्टुडंट्स ओनली. वेगवेगळे टेक्निकल सिरीज, त्याच्यानंतर सेमिनार्स किंवा आम्ही इव्हेंट्स करतो, त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्टली डिबेट सेशन ठेवतो की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, जसं आज तुम्ही मला प्रश्न विचारला मेटल वर्सेस फॅब्रिक. हो सो याच्यामध्ये पण पूर्ण चिल वॉटर सिस्टम्स, DX सिस्टम्स, याच्याचे आमचे डिबेट सेशन्स असतात. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज लाईक ब्लू स्टार, होल्टास, डायकिन, LG, त्यांचे टॉप R&Dचे लोक म्हणा किंवा सेलची टीम समोर असते, एकमेकांना क्रॉस क्वेश्चन असतात. सो त्यामुळे तुम्हाला शिकायला आणखी मिळतं की वाव, म्हणजे ॲज अ इंडस्ट्री पण कशा प्रकारे काम होते, नवीन टेक्नॉलॉजी बरोबर. कोणकोणते येत आहेत किंवा कोणते येणार आहेत. मग तुम्ही आत्ता कॉलेजमध्येच तुमच्या प्रोफेसरशी डिस्कशन करून त्याच्याविषयी माहिती मिळवू शकतात. हो यू कॅन आस्क युअर प्रोफेसर की मला ह्या कंपनीत जायचं आहे, कॅन यू एबल टू अरेंज इट. तुमच्याकडे आय थिंक बऱ्यापैकी टीमचं स्टाफ्स कनेक्टेड आहेत इश्रे आणि Yes. आश्रयशी. हो सो आणि इनफॅक्ट ते जर्नल्स निघतात, तुम्ही ते स्टडी करू शकतात हम्म. आणि त्याचं वाया जाणार नाही. दॅट मनी विल नेव्हर गो ऑन वेस्ट, दॅट आय कॅन बेट यू. म्हणजे एक प्रॉपर नॉलेजची देवाणघेवाण होते असं होते, म्हणू होते. शकतो. कारण इंडस्ट्री तुम्ही आज तुम्ही स्टुडंट्स आहात, उद्या तुम्ही इंडस्ट्री प्रोफेशनल असाल. येस्टरडे वी वेअर द स्टुडंट्स, टुडे वी आर द इंडस्ट्री प्रोफेशनल. हम्म. सो आज आणि उद्या तुम्ही ते करणारच आहात, तो व्हाय नॉट फ्रॉम डे वन. येस डेफिनेटली विल ट्राय. आणि कमिंग टू आवर लास्ट क्वेश्चन सर, जर तुम्हाला आत्ता इंजिनिअरिंग चूज करायची असेल ऑर इवन अ करिअर चॉईस मे बी वी कॅन से, तर करिअर चूज करताना वुड यू प्रिफर इंजिनिअरिंग टुडे ॲज वेल? या ओके. आय एम अ हार्डकोर मेकॅनिकल इंजिनियर अँड आय कॅन से आय एम ऑलवेज बी अ प्राऊड मेकॅनिकल इंजिनियर. कारण ही मी सिलेक्ट केलेली आहे फील्ड मेकॅनिकल. कारण इट्स लाईक एक पॅशन असते ना की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि लकीली काय झालं की मी खूप क्युरियस असतो, मी लहानपणापासून मला माहिती मिळवायला खूप आवडते. मग ती मिळवायचं असेल तर मग मी आय कॅन गो टू द एनी एक्सटेंट्स टू मीट द पीपल्स, अंडरस्टँड द थिंग्स. सो मी मेकॅनिकल इंजिनिअर करण्याचं हे खूप अगोदरपासून डिसाईड केलं होतं. आत्ता जे मी करतो आहे that I'm doing the R&D with because of my that experience and my curiosity, the textile and mechanicals putting together काय करता येऊ शकतं, and I'm enjoying my work. ओके. सो कारण- नाव आत्ता पण तुम्ही मेकॅनिकलच चूज केलं Yeah. असता. ओके. ग्रेट. No doubt. Yes, so sir, thank you so much for giving your time. This was very valuable and insightful conversation. I hope तुम्हाला सुद्धा इथे येऊन छान वाटलं असेल आणि मुळात आम्हा सर्वांना खूप जास्त आनंद झाला तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. In fact, I'm thanks to you and your college that they gave me this opportunity to come and do this podcast. In fact, खूप छान आहे की आता ह्या पॉडकास्ट आपण आय होप की इट इज युजफुल फॉर द न्यू जनरेशन. It is definitely, and the points you have given, they all are very thoughtful, and people would definitely not only note it down but build it, apply it in their journey, and definitely go further in life, and maybe build something like you only. So the aeroplane theory that is defined by me and which is very useful in anybody's life. म्हणजे forget about the engineering or doctor. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कशी बॅलन्स करायची असते. नाउडेज आज कम्युनिकेशन खूप कमी आहे. सो आय वॉन्ट टू डिस्क्राईब दॅट एरोप्लेन थिअरी वेन यू आर इन युअर करियर पर्टिक्युलरली. सी दी व्हॉट how the aeroplanes works. So aeroplane theory is like what? Every plane is coming to the runway by they're waiting their timing, right? So that a patience. When their time comes, the plane has to run very fastly to create that trust, right? What is that? That is your speed at your career time. I will explain how. And when it will be on runway, when the enough thrust is getting created, automatically lift is getting, right? But during that lift, aeroplane is going away from the Ground. gravity, right? Ground. So there is gravity is pulling him down. But still aeroplane has to go to that altitude by facing all the turbulence, all the atmospheric pressure, whatever.
पीपल में स्क्रीम, पीपल में ले वो क्या चला रहे प्लेन, बराबर नहीं चला रहे, क्या हो रहा है, क्लाइमेट इज़ नॉट गुड, वॉट एवर, ही हैज़ टू फोकस ऑन कि मुझे राइट एल्टीट्यूड पे पहुंचना है. Once it will be reaching to the right altitude, then only he is allowing you to first you can say seat belt आप open कर सकते हो, you can go around, right? Yes. And then that is supersonic speed. The same principle he has to follow till the plane is getting grounded with the safely. Life में भी यही principle रहता है. You are a family member, right? You have a family. Right now you are a bachelor, but after sometimes you will getting a family, right? So you have a responsibility too, along with your passion. So you have to take that responsibility properly, wait for a certain times, but sometimes you have to create that opportunity by your own. Then you have to run. There is age. 22 when you are completing your engineering and 24 when you are completing your masters. Give your 10 years to your life. R&D. Okay? Patience fully. Bhago, काम करो. After that, when you are going to take any decisions, there is lots of lucrative things will be happening in your life. अरे इधर ही मिल रहा है, क्यों जा रहे हो, यही अच्छा है, इधर अच्छा है, अच्छा पगार है, तुम उधर क्यों कंपनी चेंज कर रहे हो, बिजनेस पे क्यों आना चाहते हो, यहाँ पे तो इतना नुकसान हो चुका है. दिस इज ऑल दी ऑब्स्टेकल्स, बट you should be very clear about what you are going to do. Study it first. Take the decision. That is like when you are lifting your aeroplane. ग्रेविटी आपको नीचे खींचेगी. यू हैव टू बी वेरी क्लियर. मेरी फैमिली भी अफेक्ट होगी, मीन्स योर पैसेंजर्स, राइट? मेरे साथ जितने भी लोग बैठे हैं मेरे साथ एक ट्रस्ट के साथ, वो लोग अफेक्ट होंगे, बट यू नो यू आर गोइंग इन राइट एल्टीट्यूड. लोग बोलेंगे सुनो, कुछ इग्नोर करो. रीच टू दैट पॉइंट, एस्टैब्लिश सुपरसोनिक स्पीड, फैमिली विल स्टार्ट बिलीविंग ऑन यू, राइट? हैप्पीली. उसका भी जो एंडिंग है आपके करियर का कि नहीं यार 45-50 हो गया, नाउ आई टू डू समथिंग इन डिफरेंट प्रोजेक्ट्स विच इज़ द रिटायरमेंट, या उसके पहले नॉट नेसेसरी यू हैव टू बी रिटायर एट 60. यू कैन रिटायर एनी टाइम, बट रिटायरमेंट इज वॉट दैट यू हैव टू डिफाइन. Retirement is not mean that you stop your working. You have to work till last breath. Yes. Then only you will enjoy your life. Retirement means socially responsibility के related जो retirement होता है वो retirement तो आपको कभी होना ही नहीं है. The last time, last breath, you have to work. You have to enjoy your life. So that theory I explained during that TEDx, and I'm following actually that one. Yes. So enjoy what you are doing it fully. Then only you can able to deliver. Yes. And manage your professional and personal life together. Don't ignore that कि मैं प्रोफेशनली कर रहा हूँ तो मैं पर्सनली अफेक्ट करूँगा, या उनको समझना चाहिए, या they can do it. No. You have to balance both the things, and that is the skill. And your family is with you, you are the winner. That's for sure. True. Thank you.